हॅलो नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुमचं माझ्या श्रद्धाच कॉर्नरमध्ये. व्हिडिओ बनवण्याचं आजचं स्पेशल कारण म्हणजे शनूला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत. शनूचा आजचा 5वा बर्थडे आहे. शनू हॅलो कर. शनू ही श्रुन्वी आहे, माझ्या दीदीची मुलगी, आणि दोघे खूप छान बेस्ट फ्रेंड पण आहेत आणि ब्रदर अँड सिस्टर खूप छान बॉन्ड आहे दोघांचा. तर शनूचा आज 5वा बड्डे आहे आणि आज सकाळपासून घरात खूप एक्साइटमेंट आहे शनूच्या बड्डेसाठी. मस्त डेकोरेशन केलं आहे, सिम्पल नॉर्मल साधं असं आम्ही डेकोरेशन केलं आहे. त्याच्यानंतर शनूचा फेवरेट जेवण केलं आहे, नंतर त्याचा फेवरेट केक आणि त्याची फेवरेट थीम म्हणजे सुपरमॅन स्पायडरमॅन. तर असं आम्ही केक आणि डेकोरेशन आम्हाला जमेल तसं केलं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला मग समजेल काय काय शनूने मजा केले आणि आम्ही कसं बड्डे सेलिब्रेट करतोय ते. तर एवढे वर्ष कसे पटकन गेले समजले नाही. शनूला आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत. एवढा छोटा होता आणि वर्ष कसे पटकन पाण्यासारखे निघून जातात. आता आई बाबा बोलायला शिकला होता आणि लगेच शनू एवढा मोठा झाला. आज एवढं इमोशनल व्हायला होतंय की एवढा छोटा माझा शनू आता मोठा झाला आहे, स्कूलमध्ये जातो आहे आणि तो बोलतो पण एकदम मोठ्या मुलांसारखा, मोठ्या माणसांसारखा. कारण आमची घरात जॉईंट फॅमिली आहे, त्याचे खूप जास्त छोटे फ्रेंड्स नाही आहेत घरात, मोठ्या माणसांच्यातच असतो, त्याच्यामुळे त्याचं बोलणं देखील तसंच आहे. आणि शनू माझा मुलगा आहे हे माझ्यासाठी खूप प्राऊड फील करते मी. तो माझा मुलगा आहे कारण तो खूप ॲक्टिव्ह आहे, हुशार आहे, स्कूलमध्ये पण तो खूप ॲक्टिव्ह असतो. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही बड्डे कसं सेलिब्रेट करतोय ते. तर चला आपण बड्डेची तयारी काय झाली आहे ती बघूया. चला. शनूचा 5वा बड्डे आहे, तर मी सर्वांचे छोटे छोटे क्लिप घेते. प्रत्येकाला काय वाटते शनूबद्दल तर त्यांच्या भावना आपण सर्वांच्या ऐकूयात. आता आज माझ्या मुलाचा 5वा बड्डे आहे, त्यानिमित्ताने त्याला वाढदिवसाच्या खूप खूप भरपूर शुभेच्छा. असंच त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभो आणि यश लाभो हीच माझी देवाकडे प्रार्थना. तर 1-2 वाक्य त्यासाठी बोलतो. 2021 13 एप्रिल रोजी त्याचा जन्म झाला आणि त्या दिवशी नेमकीच गुढीपाडवा होता. मराठी नवे वर्ष सण होता आणि त्याच्या येण्याने माझ्या आयुष्यामध्ये भरपूर काही पॉझिटिव्ह परिवर्तन घडून आले आणि भरपूर काही मी सक्सेस मिळवलो. त्यासाठी थँक्यू मामाच्या. आणि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये असंच चांगलं यश प्राप्त करावं, शिक्षणाच्या मार्फत त्यांनी उंच अथांग पंख पसरावे आणि आयुष्यात एक अचिव्हमेंट करावी हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. सो पुन्हा एकदा त्याला वाढदिवशी भरपूर शुभेच्छा. हॅपी बर्थडे माय चाइल्ड. ती धावतोय किती त्याला जाता तरी तो येत नाही आमच्याकडे. तू सधावायला जाते बस. किती शनू तुम्हाला त्रास देतं? ती त्रास देते भरपूर. मग आई कशी सांभाळते मग बाबूला? घरापासून 5 वाजता परत ते हाकरायचे घरापासून धावलं नुसता. मग शनूचा सांभाळ करता तरी ऐकत नाही. भरपूर मोठा होऊ देईल, म्हातारा होती त्याला, चांगला त्याला अभ्यास होऊ देईल, चांगला शिकू देईल. चला आता आमचा पहिलाच नातू आमचा आश्रम आहे आणि तो आता बघता मोठा झाला आणि सर्वांचा प्रेमळ आहे, सर्वांना आवडतो आणि कुठेही गेला तरी कुठली वस्तू घेतल्याशिवाय परत काही येत नाही आणि हट्टी खूप आहे आणि सर्वांना आवाज देतो. सर्वांना आई बाबा कोणाला सांगतात, त्याला सांगायला लागत नाही. पाहिजे ती वस्तू त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे, हट्ट आहे त्याचा. माझा नातू हा म्हणताना 5 वर्षाचा झाला आणि एवढा ॲक्टिव्ह आहे, हुशार आहे तो. सर्वांना प्रेमाने हाक मारेल, सर्वांना आवाज देईल. आला कधीतरी सावलीला आला तरी तो सर्वांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना हाक मारेल. जेव्हा मागितलं तसं मला नातू भेटला. मेन म्हणजे अगदी शेप करतात, सांगायची काय गरजच पडत नाही.
आणि तो सांगितलं तरी परफेक्ट जसे तसं ॲक्टिंग करतो. हां. बस. बाबू कसा आमचा हुशार प्रेमाने कसा वागतो, कसा बोलतो फटाफट, काय सांगितलेलं आहे काही हेच कळत नाही, फटाफट बोलून मोकला. अजून काय बोलू, आज त्याचा बर्थडे आहे, आज त्याचा बर्थडे आहे, त्याचा खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप छान गेला. श्रवणूचा बड्डे मस्त सेलिब्रेट झाला. सर्वांनी छान छान मेसेजेस केले, भरभरून आशीर्वाद दिले. त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. त्याच्यानंतर घरी सर्व पाहुणे आले होते, त्यांचं जेवण झालं, बड्डे सेलिब्रेट झाला, सर्व घरी गेले, आमचंसुद्धा जेवण झालं आणि आता आवरून मी वर आले. श्रवणू देखील झोपलाय. तर सर्वांनी खूप छान मेसेजेस केले, श्रवणूला ब्लेसिंग्स दिल्या, त्याच्याबद्दल सर्वांना थँक्यू, धन्यवाद. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वांना आता गुड नाईट, बाय.